सुरू झालं. सर्वांना सप्रेम जय भीम, जय शिवराय, जय संविधान. मी राहुल ससाणे, आंबेडकरी विद्यार्थी कार्यकर्ता. आता सध्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृह क्रमांक 9 मध्ये सध्या मी उपस्थित आहे. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता की हे सगळे विद्यार्थी MA करणारे विद्यार्थी आहेत, काही PhD करणारे विद्यार्थी आहेत, स्पर्धा परीक्षा करणारे काही विद्यार्थी आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना इथल्या जातीवादी विद्यापीठ प्रशासनाने अर्ध्या रात्री बाहेर काढलेला आहे. गेल्या 2-3 महिन्यांपासून जाणीवपूर्वक काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशावरती हे सुरक्षा कर्मचारी इथल्या विद्यार्थ्यांना त्रास देण्याचं काम करतायत. या ठिकाणी तुम्ही बघू शकता की हे या ठिकाणी विद्यार्थी आहेत का दहशतवादी आहेत जे एवढ्या सुरक्षा या ठिकाणी लावलेले आहे. सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की हे विद्यापीठ, हे वसतिगृह, विद्यापीठाचं जे वसतिगृह आहे हे समाज कल्याणच्या निधीमधून बांधलं गेलेलं आहे. इथल्या दलित बहुजन विद्यार्थ्यांचा तो हक्क आहे. परंतु केवळ इथले विद्यार्थी शिकले नाही पाहिजे, त्यांना अडवण्याचा प्रयत्न काही अधिकारी करतायत. मी या फेसबुकच्या माध्यमातून, लाईव्हच्या माध्यमातून जे कोणी आंबेडकरी कार्यकर्ते असतील, नेते मंडळी असतील, विद्यार्थी असतील, त्यांना सगळ्यांना आवाहन करतो आहे की उद्या तुम्ही सगळ्यांनी विद्यापीठाच्या कुलगुरू कार्यालयावरती, वसतिगृह कार्यालयावरती आणि रजिस्ट्रारांच्या कार्यालयावरती यायचं आहे. यांना आपल्याला प्रश्न विचारायचे आहेत की तुम्ही विद्यापीठाच्या इतर विभागांमध्ये लाखो कोटी रुपयाचे भ्रष्टाचार होतात, कोटी कोटी रुपयांचे घोटाळे इथले अधिकारी करतात, अनेक प्राध्यापक या ठिकाणी भ्रष्टाचार करत आहेत, त्याच्यावरती कोणी कारवाई करत नाही, त्यांना कोणी प्रश्न विचारत नाहीत. इथं हे शिकणारे सगळे पोरं ग्रामीण भागातले आहेत, ऊसतोड कामगारांची मुलं आहेत, दलित बहुजनांची मुलं आहेत. अनेकांच्या विद्यार्थ्यांना जेवणाच्या एक वेळची भ्रांत आहे, खिचडी खाऊन मुलं या ठिकाणी दिवस काढतायत. अशा परिस्थितीमध्ये विद्यापीठाची भूमिका असली पाहिजे की या मुलांना हॉस्टेल मिळालं पाहिजे. दरवर्षी लाखो कोटी रुपये खर्च करून वेगवेगळे वसतिगृह बांधले जातात, परंतु ती फक्त रिकामी ठेवायची आणि मुलांना बाहेर काढायचं, अशा पद्धतीचं षडयंत्र आहे. मी या सुरक्षा रक्षकांना सांगतोय, तुम्ही कुणीही इथल्या विद्यार्थ्याला त्रास द्यायचा नाही. तुम्हाला जे आदेश देत आहेत ना, त्यांच्या आदेश देणाऱ्या व्यक्तींना तुम्ही या ठिकाणी बोलवा आणि विनाकारण इथल्या गरीब पोरांना त्रास देऊ नका. तुम्ही आज या ठिकाणी ड्युटी करताय, याच्यातलेच कितीतरी विद्यार्थी अधिकारी होणार आहेत, प्राध्यापक होणार आहेत आणि हे तुम्हाला नंतर भविष्यात मदत करणार आहेत. म्हणून जो प्राध्यापक असेल, अधिकारी असेल, त्याच्या गांडीत वाचल ना, त्याला म्हणा तुम्ही इथं येऊन ड्युटी कर. तुम्हाला समोर करून त्या मुलांची हाय घेता येतं. म्हणून तुम्हाला मी नम्र विनंती करतोय, तुम्ही देशाचे सेवक आहात, तुम्हाला मी नम्र विनंती करतोय की तुम्ही विद्यार्थ्यांना सहकार्य करा. जे आदेश सोडतायत ना त्यांना इथं या. मी सर्व विद्यार्थ्यांना पण विनंती करतोय की तुम्ही आज या ठिकाणी सगळ्यांनी ठाम भूमिका घ्यायची. हॉस्टेल आपला अधिकार आहे. विद्यापीठामध्ये शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला हॉस्टेल मिळालं पाहिजे, हा तुमचा अधिकार आहे. म्हणून आपण सगळ्यांनी या ठिकाणी बसून राहायचं आहे. उद्यापासून कुठलाही अधिकारी किंवा कुठलाही कर्मचारी तुम्हाला. धन्यवाद. बोलवा त्यांना.